नमस्कार मित्रांनो. मग मी एक व्हिडिओ बनवला होता बरं का, म्हणजे माझ्या बाळाचा. तर भरपूर जणांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की लवकर बाळा दाखवू नको, असं करू नको, तसं करू नको. काय नसतंय राव, म्हणजे एवढं लवकर न दाखवण्याचं कारण काय? लोकांची दिष्ट वगैरे लागला, असं होईल तसं होईल. ती तसला विषय काय नसते बरं का. अंधश्रद्धा वगैरे तसल्या पळाला नको पाहिजे, दिष्ट नसते. हां. आणि आपल्याला म्हणजे आपण ह्या वयात जर डिस्टचा जर म्हणजे विचार केला तर पुढे चालून त्या बाळाला भरपूर संकटाचा सामना करावा लागणार आहे. मग त्यावेळेस आपण तसंच म्हणणार आहोत डिस्ट नाही हवं त्यावर. तर असं म्हणजे डिस्ट वगैरे असलं अंधश्रद्धा न पाळण्यापेक्षा बाळाला एकदम कणखर बनवलं पाहिजे, आपण शक्तिशाली बनवलं पाहिजे. काय म्हणणं आहे शैलेश तुझं? बरोबर आहे. हां. तर त्याच्यामुळं म्हणलं चला आपण दाखवूयात. आणि काय नसते राव, आपण स्वामी समर्थाचा विठ्ठलाचा भक्त आहे आणि स्वामी समर्थ काय सांगतात हे तर तुम्हाला माहितीच आहे, सांगायची गरज नाही. सांगायचं तर चला द्या मग ठोकून एक जी श्री स्वामी समर्थ नावाची कमेंट. तर पालन करता पोषण करता तीच आहे. त्याच्यामुळं डिस्ट वगैरे लागणं अंधश्रद्धा ह्या असल्या म्हणजे थोडं साईडला ठेवलं पाहिजे आपण. पण दृष्ट नसतेच. हा, डिस्ट नसतेच. ही फक्त म्हणजे शिकलेली लोक असं बोलू शकते बरं का. पण कधी कधी असा विषय आहे, अडाणी लोकांचं पण ऐकावं लागते. म्हणजे देव आपल्याला जेव्हा आठवतोय संकटात देव आठवतोय फक्त, एनी टाइम परत कधीच आठवत नाही. त्याच्यामुळं माणसानं प्रमाणात राहिलं पाहिजे, पुण्य पण केलं पाहिजे, समजाच गोष्टी केल्या पाहिजे. तर बाळ हिकल्या साईडला झोपलेला आहे बरं का. बघा मग दाखवतो, मस्त प्रकारे त्यानं झोपलेला आहे. आणि सायली ह्या ठिकाणी बसलेली आहे राव. सायलीला पण आता म्हणजे झोपलेले आहे. सलाईन वगैरे चालूच आहे सायलीचं. आणि सायली राव म्हणजे सायलीचा एक प्रकारे चांगला एक नवीन जन्म झाल्यासारखा झालेला आहे. म्हणजे डिलिव्हरी म्हणजे खूप वाईट असते बरं का, खूप त्रास असते. आणि त्यातनं सायलीचं शिजर झालेलं आहे. त्याच्यामुळं विषय क्रिटिकल आहे. शिजर असल्यामुळं थोडी दक्षता काळजी घ्यावं लागते. आणि शिजरचा विषय लय अवघड असते राव. पण काय करणार आता, म्हणजे येणाऱ्या संकटाला तोंड देणं हे आपलं कर्तव्य आहे. डॉक्टरच्या मनावर आपण म्हणजे राहिलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. शिजरकारला जर नको म्हणलं असतं तर मग डॉक्टर वेगळंच बोलायला लागली, काय पण सांगायला लागली. त्याच्यामुळं चला म्हणलं डॉक्टरचं आपण ऐकूयात. आपल्या मनात काय करता आपल्या मनानं काय करता येत ना, तू बोलतेस ते बरोबर आहे बरं का. म्हणजे त्यांचं ऐकायला पाहिजे. ती काय आपली शत्रू नसते, ती डॉक्टर म्हणजे एक प्रकारच्या देवासारखी असते ती. आणि आपलं दुःख आपण डॉक्टरला शेअर केल्याशिवाय आपला आजार व्यवस्थित होत नसते. बरोबर आहे का नाही? बरोबर. हां. तर शिजर झालेला आहे सायलीचं. होईल आता लवकरच तंदुरुस्त, एकदम चांगल्या प्रकारचा आहार वगैरे देऊ मस्त प्रकारे. काय नाही सायली, इकडं बाळ झोपलेला आहे मस्त. आणि मी पण आता खूप दिवस एक 5-6 दिवस झालं आपल्या वावरात वगैरे गेलेलं नको, कारण दवाखान्याचंच काम माझ्या मागत लागलेलं आहे. तर असू द्या म्हणलं, दवाखाना राव महत्वाचं आहे. आयुष्य पडलेलं आहे. काम शेतातली हिकली तिकली करायला संपूर्ण आयुष्य आपलं. पण ही संकटाचा वेळ म्हणजे ही लय मोठं संकट आलेलं होतं आपल्यावर, आणि ते गेलेलं आहे आता संकट. म्हणजे बाळाला बघून ते संकटच काय झालं. हा, असा विषय झालेला आहे. बरोबर आहे. तर आता माझा पण हात अवघडा लागला मोबाईल. म्हणजे पहिल्यासारखी जास्त सवय राहिली ना अशी सेल्फ्या वगैरे काढायची. म्हणजे आपण ब्लॉगिंग करतो ते स्टँडला लावून करतो, जास्त करून हाताचा म्हणजे वापरले करतच नव्हते. असू द्या मित्रांनो, अंधश्रद्धा वगैरे काय नसते राव तसलं. आणि तुम्ही म्हणत होतो की बाळाचा चेहरा वगैरे दाखवून लागत होता असं तसं, काहीच नसते राव. ही आयुष्य खूप सुंदर आहे. ती आयुष्य आपण सुंदर जगलं पाहिजे. म्हणजे समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण आयुष्य जर जगलं तर मग आपल्या अंगावर भरपूर संकट येणार आहे. ती असू द्या, म्हणजे आपलं आयुष्य आपल्या आनंदानुसार, आपल्या गरजेनुसार, आपल्या विचारानुसार जगलं पाहिजे. लोकांच्या वागण्यानुसार म्हणजे आपण राहिलो तर मग आपण सुखी होऊ शकतो. म्हणजे लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तर आपण आपलं जीवन जगलो तर बाहुलीतनं आपल्यात काहीच फरक राहणार नाही. लोक म्हणजे बाहुलीला कसं वागवते ते एकदम म्हणजे दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे, तसं आपण काहीच करायचं नाही. असो, नो प्रॉब्लेम. बघा सायली एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलेले आहे तरी सुद्धा किती मस्त बोलायला लागले आहे. आवाज तिचा एक कणखर,
चेहऱ्यावरती हसू तीच आहे, नाराज नाही, काय नाही, म्हणजे चांगला आहे एकदम माणसानं. पहिल्यांदा थोडं भीती वाटली होती मला पण. हा पण बाळाला कोण आता काहीच वाटत नाही. बाळाला बघितल्यावर समजा संकट निघून गेलेलं आहे. तर आईचा लय जीव असते बरं का बाळावर भरपूर. ही आपल्याला म्हणजे मला पहिल्यांदा बघायला भेटलं आणि शिकायला भेटलं बरं काय हिच्याकडे बघून. म्हणजे एवढं विषय क्रिटिकल होता, एवढं मोठं ऑपरेशन शिजर वगैरे झालं होतं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणल्यावर हिनं शांत बसली नव्हती. येताना विचारलं की बाळ कुठं आहे. म्हणजे एवढं मोठं संकट येऊन सुद्धा बाळ कुठं आहे बाळ दिसणार की मला. असा विषय झालता. तर असो मित्रांनो, बघत राहा अजून पुढे काय काय करणार आहोत. मस्त मस्त व्हिडिओ आम्ही बनवत राहू. बघा तुम्ही, झालं ब्लॉगिंग लई दिवस चॅनलवर करणार ना, एक 10 ते 12 दिवस. एकदा ह्या उपचारातनं दवाखान्यातनं बाहेर पडलो मग आपली शेती आणि आपलं प्रँक कॉलचे व्हिडिओ. तर असू द्या, करा कमेंट, लिहा जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ असू द्या. धन्यवाद.